गुलाबराव अण्णा तापकीर अण्णा 94 आणि अण्णांचाच वारसा आता प्रकाश भाऊ आणि संतोष भाऊ एक सामाजिक चळवळ म्हणून चालवतात. अण्णा इथे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. दुसरे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत आप्पा वंसळकर. आप्पा हे पूर्वी जेव्हा आपली कारसेवा झाली राम मंदिरासाठी, आप्पा हे कारसेवक एक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. आपले जे चापेकर प्रभात शाखा आहे त्याचे ते मुख्य शिक्षक आणि अनेक वेगवेगळ्या भूमिका आणि दायित्व त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आप्पा आजही शाखेमध्ये नियमित जातात आणि बालशाखा आणि संस्कार वर्ग आणि अशा अनेक उपक्रमांमध्ये हिरिलेले भाग घेतात. त्यानंतर धनंजयजी होते हे आपला बाणेर पालेवाडी नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्याचे कार्यवाह आहेत आणि त्यांच्यावर पूर्ण आपल्या भागाची जबाबदारी आहे. आपल्याबरोबर खडके गुरुजी आहेत, आपल्या संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यानंतर उमाताई सगळ्यांना परिचयाच्या आहेत. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, त्यानंतर प्रभागाच्या अध्यक्षा, अशा त्यांनी अनेक जबाबदाऱ्या दायित्व आतापर्यंत भूमिका निभावलेल्या आहेत. कोकाटे साहेब तापकीर परिवाराचे अत्यंत जवळचे स्नेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रकाशजी आणि संतोषजी यांचे मामा. तर मी प्रस्तावना याच्यामध्ये तापकीर परिवाराचे थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना परिचयाचे आहेत, पण अनेक असे पैलू आहेत की जे सर्वसाधारण लोकांना माहिती नसतात की प्रकाश भाऊ संतोष भाऊ यांनी आतापर्यंत काय काय समाजामध्ये काम केलंय. मला सगळ्यांना आपल्या चौकातली दहीहंडी माहिती असेल, बरोबर आहे, की त्याला एक 12-1 वर्ष झाली की म्हणजे एक तप झालाय. दहीहंडी ही आपलं धर्मकार्य आहे या भावनेमधनं आतापर्यंत प्रकाश भाऊ, मंदार पुढे, मी स्वतः आम्ही सुरुवात केली, बरोबर आहे. 2012 हां, तर त्याच्यामध्ये जी काही वर्गणी येते आणि शिल्लक उरतच नाही. प्रकाश भाऊ संतोष भाऊ खिशातनं पैसे घालून, पण अनेक धर्मदायक संस्था, त्यानंतर अनाथ आश्रम, एका वर्षी सायकल वाटप केला. हिवाळ्यामध्ये मुलींच्या अनाथ आश्रमाला स्वेटर किंवा शाली किंवा ब्लँकेट अशा प्रकारचं वाटप करणं. उसगाव म्हणून आपल्या इथे आपल्या पंचक्रोशीच्या पुढे इंजवडीच्या कृषीमध्ये ग्रामीण भाग आहे, तिथे यांची शेती आहे. संतोष भाऊ आणि प्रकाश भाऊ हे हाडाचे शेतकरी आहेत आणि अत्यंत आधुनिक प्रकारे शेती करतात. प्रगतिशील शेतकरी आपण म्हणू शकतो. सगळे अत्यंत आधुनिक अवजारं आणि इक्विपमेंट्स ते वापरून करतात. आणि तिथे नानांनी यांच्या वडिलांनी तिथे एक सुंदर दत्त मंदिर 25 वर्षापूर्वी बांधलं. आता 30 वर्ष झाले, बरोबर आहे यंदा. आणि तिथे दर दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त जयंती सप्ताह असतो आणि तिथे रोज संध्याकाळी प्रवचन, कीर्तन आणि त्याच्यावर मनन, चिंतन आणि संत मंडळी येतात आणि अन्नदान असा कार्यक्रम असतो. अशा अनेक सामाजिक बांधिलकी ठेवून केलेल्या उपक्रम असो किंवा अनेक आघाडीवर आपले संतोष भाऊ आणि प्रकाश भाऊ हे कायम अग्रेसर असतात. याच्यापेक्षा अजून माझ्याकडे ॲक्च्युली बोलायला भरपूर आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे 2 शब्द माझे इथे संपवतो. आणि प्रकाश भाऊ आणि संतोष भाऊ यांनी सुंदर हे नियोजन केलेलं आहे. ते त्यांचं संपर्क कार्यालय असणार आहे. त्याच्यापुढे लोकांच्या समस्या आणि कर्तृत्ववान आहेत दोघे बंधू. आणि आपल्याला अशा कर्तृत्ववान लोकांची, नेत्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने, की समस्या घेऊन गेल्यावर तिचं निराकरण, ती सोडवली जाणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचं नेटवर्क चांगलं आहे, सरकारी यंत्रणेमध्ये त्यांचं वजन आहे. त्यामुळे मला 100% मी तुम्हाला आश्वस्त करतो की यांच्या माध्यमातून 101% इथल्या स्थानिक ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण होणार म्हणजे होणार. तर एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाला. यानंतर